विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 31 मार्च. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी फॅक्टसह मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये देखील नोट डाऊन करून घेऊ शकता. व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, गणिताचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा एबेल पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन डी, गेरड फाल्टिंग्स यांना हा पुरस्कार देण्यात आला. लक्षात घ्या, जर्मनचे ते प्रसिद्ध गणित तज्ञ आहेत. त्यांना 2026 हा एबेल पुरस्कार देण्यात येईल. अंकगणितीय भूमिती म्हणजे अरिथमेटिक जिओमेट्रीमधील योगदान आणि मॉडेल संकल्पना सिद्ध केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं. ते हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे पहिले जर्मन गणित तज्ञ आहे. एबेल पुरस्काराला गणिताचा नोबेल पुरस्कार असे म्हटले जाते. एबेल पुरस्काराविषयी माहिती घेऊया. लक्षात घ्या, नॉर्वे सरकारकडून दरवर्षी दिला जातो. प्रथम सुरुवात झाली 2003 मध्ये. गणित तज्ञांना त्यांच्या योगदानासाठी दिला जातो. नॉर्वेजियन गणित तज्ञ नील्स हेनरिक एबल यांच्या नावावरून हा पुरस्कार दिला जातो. पारितोषिक रक्कम आहे 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोन. 2007 मध्ये भारतीय अमेरिकन गणित तज्ञ SR श्रीनिवास वर्धन यांना हा मिळाला होता. 2025 मध्ये मसाकी काशिवारा जपान यांना हा पुरस्कार मिळाला. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, साध्वी निरंजन ज्योती यांची करण्यात आली. लक्षात घ्या, साध्वी निरंजन ज्योती यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यापूर्वी ग्रामीण विकास, अन्न व सार्वजनिक वितरण खात्याच्या राज्यमंत्री होत्या. त्यांनी हंसराज गंगाराम आहिर यांची जागा घेतली. NCBC राष्ट्रीय मागासवर्ग आयोग याविषयी माहिती बघूयात. भारतातील एक महत्त्वाची घटनात्मक संस्था आहे. स्थापना 1993 मध्ये झाली. 102वी घटना दुरुस्ती कायदा 2018 द्वारे घटनात्मक दर्जा देण्यात आला. भारतीय संविधानाच्या कलम 338B अंतर्गत समाविष्ट आहे. संबंधित मंत्रालय आहे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय. इतर आयोगांचे अध्यक्ष देखील बघून घेऊयात. अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष आहे किशोर मकवाना. अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष आहेत अंतरसिंह आर्य. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती V राम सुब्रमण्यम. पुढील प्रश्न, 26 मार्च रोजी कोणता देश आपला स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, बांगलादेश. लक्षात घ्या, बांगलादेश दरवर्षी 26 मार्च रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करतो. यावर्षी 56वा स्वातंत्र्य दिन व राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. 26 मार्च 1971 रोजी शेख मुजीबुर रहमान यांनी पाकिस्तानपासून स्वतंत्र देशाची घोषणा केली. यापूर्वी बांगलादेश हा पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात होता. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानच्या पराभवानंतर अधिकृतपणे बांगलादेश निर्माण झाला. भारताचा स्वातंत्र्य मिळवण्यात महत्त्वाचा वाटा होता. युद्ध संबंधित माहिती. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केला. त्यानंतर भारताने अधिकृतपणे युद्ध सुरू केले. भारताने ऑपरेशन विजय सुरू केले. भारताने मुक्ती वाहिनीला प्रशिक्षण दिले, ज्यामुळे स्वातंत्र्यात मोठे योगदान मिळाले. बांगलादेश, ज्याची राजधानी आहे ढाका, चलन आहे टाका. राष्ट्रपती आहे मोहम्मद शाहबुद्दीन आणि पंतप्रधान आहे तारिक रहमान. पुढील प्रश्न, मध्यपूर्व संघर्षामुळे जहाजांच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा कोणी सुरू केले? तर हे सुरू केलं आहे ऑप्शन क्रमांक A, भारतीय नौदलाने. लक्षात घ्या, भारतीय नौदलाने ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा सुरू केले. उद्देश इराणद्वारे अडकलेल्या होर्मुझ समुद्रधुनीतून भारतीय ऊर्जा जहाजांची सुरक्षित वाहतूक निश्चित करणे. भारतात येणाऱ्या क्रूड ऑइल, LPG, LNG च्या वाहतुकीची सुरक्षित आणि अखंड व्यवस्था ठेवणे हा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून देशात ऊर्जा संकट निर्माण होऊ नये. हे ऑपरेशन होर्मुझ समुद्रधुनी परिसरात चालवले जात आहे, जो जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मोहिमेत 5 पेक्षा जास्त प्रमुख युद्धनौका ओमानचा आखात आणि अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत. अलीकडेच पाईन गॅस आणि जॅक वसन सारख्या LPG जहाजांना सुमारे 92,000 टन सुरक्षित बाहेर काढण्यात आले. होर्मुझची समुद्रधुनी ही इराण आणि ओमान यांच्यामधील एक अत्यंत अरुंद आणि रणनीतिक जलमार्ग आहे. ही पार्शियन आखातला ओमानचा आखात आणि अरबी समुद्राशी जोडते. जगातील सुमारे 20% क्रूड ऑइल या मार्गाने वाहून नेले जाते. पुढील प्रश्न, भारताचा पहिला पिंक स्टँड कोणत्या महिला क्रिकेटपटूच्या नावावर ठेवण्यात आला? फोटो बघून कळाला असेल तर या आहेत ऑप्शन C, हरमनप्रीत कौर. लक्षात घ्या, भारताचा पहिला पिंक स्टँड हरमनप्रीत कौर यांच्या नावावर ठेवण्यात आला. हा स्टँड द्वारका दिल्ली येथील
30,000 आसन क्षमतेच्या द ओमेक्स स्टेडियममध्ये असेल. यात सुमारे 1500 आसने असतील. हा विशेषतः महिला आणि कुटुंबासाठी डिझाईन केला आहे. पिंक स्टँड म्हणजे काय, तर लक्षात घ्या, पिंक स्टँड हा विशेष बसण्याचा विभाग आहे. यामध्ये महिलांसाठी आणि कुटुंबासाठी सुरक्षित वातावरण, क्रीडा सहभाग वाढवण्यासाठी ही संकल्पना क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये महिलांची सुरक्षा आणि समावेशकता वाढवण्यासाठी आहे. पुढील प्रश्न, जागतिक व्यापार संघटनाच्या 14व्या मंत्रिस्तरीय परिषद कोठे आयोजित केली जात आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, याओंडे, कॅमेरून या ठिकाणी. लक्षात घ्या, WTOची 14वी मंत्रिस्तरीय परिषद 26 ते 29 मार्च 2026 दरम्यान कॅमेरूनची राजधानी याओंडे येथे आयोजित केली जात आहे. या 4 दिवसांच्या परिषदेला कॅमेरूनचे व्यापार मंत्री ल्यूक मॅग्लॉयर मार्बा अंतगाना अध्यक्षस्थानी आहेत. भारताकडून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करत आहे. परिषद विषय काय आहे, तर WTO सुधारणा, विवाद निवारण यंत्रणा, मत्स्य अनुदाने, ई-कॉमर्स. आणि या परिषदेत 160 पेक्षा जास्त देशांचे व्यापारी मंत्री सहभागी होत आहे. WTO मंत्रिस्तरीय परिषद ही WTOची सर्वात मोठी निर्णय घेणारी संस्था आहे. साधारणपणे दर 2 वर्षांनी बैठक होते. यात सर्व सदस्य देशांचे व्यापार मंत्री सहभागी होतात. जागतिक व्यापाराशी संबंधित महत्त्वाचे निर्णय देखील घेतले जातात. जागतिक व्यापार संघटना WTO ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ती देशांमधील व्यापाराचे नियमन बनवते आणि विवाद सोडवते. स्थापना झाली 1 जानेवारी 1995 मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. महासंचालक आहे नोजी ओकोंजो इवेला. सदस्य देश आहेत 166 आणि 166वा देश कोणता आहे, तर तो आहे तिमोर लेस्ते. उद्दिष्ट काय आहे, तर व्यापार सुलभ, निष्पक्ष आणि पारदर्शक बनवणे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांना व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि जे नव्याने चॅनलवर आले असाल त्यांनी देखील चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 6 वाजता आम्ही तुमच्याकरिता व्हिडिओ घेऊन येत असतो. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले असे राज्य कोण ठरणार आहे ज्याला प्रमाणपत्र म्हणजे फॉरेस्ट प्रोड्यूससाठी दिले जाईल. तर हे जे राज्य आहे ते आहे आंध्र प्रदेश. लक्षात घ्या, आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे ज्याला प्रमाणपत्र मिळेल. हे प्रमाणपत्र आंध्र प्रदेश फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे पर्यावरणाला हानी न पोहोचवता उगवलेल्या निलगिरी झाडांसाठी दिले जात आहे. या प्रमाणपत्रामुळे शेतकरी आणि कागद उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारात उत्पादनाला चांगले दर मिळतील. तसेच लाकडाची ट्रान्सेबिलिटी मागोवा घेता येणे आणि लिजॅलिटी सुनिश्चित होईल. पुढील प्रश्न, प्रमाणपत्र म्हणजे काय, पूर्ण नाव आहे प्रोग्राम फॉर रिकॉग्निशन अँड ॲक्रेडिशन ऑफ सस्टेनेबल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. योजना पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सुरू केली. सुरुवात झाली 2023 मध्ये. ही एक स्वैच्छिक प्रमाणन योजना आहे. जंगलाच्या शाश्वत व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर परिषद 2026 मध्ये सहभागी होणार आहे. ही परिषद कोणत्या देशात आयोजित होणार आहे, तर याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये होणाऱ्या 52व्या G7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहे. 2026च्या G7 परिषदेचे यजमानपद फ्रान्सकडे आहे. ही परिषद इव्हॅन फ्रान्स येथे 15 ते 17 जून 2026 दरम्यान होईल. भारत G7चा सदस्य नाही, परंतु आमंत्रित भागीदारी देश इन्व्हायटेड पार्टनर कंट्री म्हणून सहभागी होतो. G7 हा जगातील 7 सर्वात विकसित अर्थव्यवस्थांचा अनौपचारिक गट आहे. हा देश मिळून जगातील सुमारे 40% GDP आणि 10% लोकसंख्या प्रतिनिधित्व करतात. स्थापना आणि इतिहास, अधिकृत स्थापना 1975 ला झाली. 2025 G7 परिषद कॅनडा येथे झाली. 2024 ची G7 परिषद इटली या ठिकाणी झाली. इतिहास, पहिली G7 परिषद 1975 मध्ये झाली. 1976 मध्ये कॅनडा यात सामील झाला. 1998 मध्ये रशिया सामील होऊन G8 बनले, परंतु 2014 मध्ये रशियाला बाहेर काढण्यात आले आणि पुन्हा G7 झाले. पुढील प्रश्न, भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने IVFRT म्हणजे इमिग्रेशन व्हिसा फॉरेन रजिस्ट्रेशन अँड ट्रॅकिंग योजनेचा कालावधी कितीपर्यंत वाढवला आहे, तर हा कालावधी वाढवला आहे 2031 पर्यंत. लक्षात घ्या, केंद्रीय मंडळाने IVFRT योजना 5 वर्षांसाठी वाढवली आहे. ही योजना आता 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत लागू राहील. या योजनेसाठी एकूण 1800 कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे. उद्दिष्ट, भारतात येणाऱ्या विदेशी नागरिकांचा सुरक्षित डेटाबेस तयार करणे, व्हिसा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि फेसलेस करणे,
बेकायदेशीर घुसखोरी रोखणे. योजना एक तंत्रज्ञान आधारित टेक्नॉलॉजी ड्रिव्हन प्लॅटफॉर्म आहे. सुरुवात झाली 2010 मध्ये. उद्देश आहे व्हिसा प्रक्रिया, इमिग्रेशन आणि नोंदणी एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणे. सुरक्षितता वाढवून राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे. वैशिष्ट्य इमिग्रेशन, व्हिसा आणि परदेशी नोंदणी याला एकत्रित डिजिटल प्रणालीमध्ये जोडते. मोबाईल आधारित सेवा आहे. सेल्फ सर्व्हिस आहे. आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मचा या ठिकाणी वापर केला जातो. यानंतर पुढील प्रश्न, अमरनाथ टायगर रिझर्व्ह मधून आदिवासी कुटुंबांचे पुनर्वसन केले जात आहे. हे कोणत्या राज्यात आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे तेलंगणा. तेलंगणा सरकारने अमरनाथ टायगर रिझर्व्ह मधून 417 आदिवासी कुटुंबांचे पुनर्वसन सुरू केले आहे. या योजनेचा उद्देश आदिवासी कल्याण आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये संतुलन राखणे आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 62.55 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. लाभार्थ्यांना 2 पर्याय दिले आहेत. पहिला 15 लाख रोख भरपाई किंवा बाचरम येथे आधुनिक घरासह 5 एकर शेती जमीन. या उपक्रमामुळे सुमारे 1501 हेक्टर जमीन जंगल जमीन मोकळी होईल, ज्यामध्ये वाघ आणि इतर वन्यजीवांसाठी नैसर्गिक अधिवास पुन्हा निर्माण होईल. अमरनाथ टायगर रिझर्व्ह हे नल्लमाला पर्वतरांगांमध्ये स्थित आहे. पूर्वी हे नागार्जुन सागर श्रीशैलम टायगर रिझर्व्हचा भाग होते. येथे चेंचू जमात राहते. हा प्रदेश जैवविविधता आणि वन्यजीवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितले आहेत. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करूयात. IQAR द्वारे जारी वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 नुसार भारताचा जागतिक प्रदूषण क्रमांक काय? तर तो आहे 6वा. 35वा सरस्वती सन्मान 2025 कोणत्या लेखकाला दिला जाणार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए रामकुमार मुखोपाध्याय. पुढील प्रश्न, मार्च 2026 मध्ये कोणते राज्य केंद्रशासित प्रदेश प्रथमच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल आयोजित करत आहे? उत्तर आहे ऑप्शन डी दिल्ली. पुढील प्रश्न, जागतिक रंगमंच दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 27 मार्च. भारताचा पहिला शीत वाळवंट नदीकाठ पुनर्संचयित प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन डी लेह लडाख या ठिकाणी. 9वा फार्मामेड 2026 कोठे आयोजित केला जात आहे? याचंही उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली. पुढील प्रश्न, राष्ट्रीय इंडोर ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या पोल वॉल्टमध्ये 4.22 मीटर राष्ट्रीय विक्रम कोणी केला? उत्तर आहे ऑप्शन बी बर्निका एलांगोवन यांनी. पुढील प्रश्न, भारतात अकाली जन्म याची आधीच भविष्यवाणी करण्यासाठी स्वदेशी AI साधने विकसित करण्यासाठी अलीकडे कोणी पुढाकार सुरू करण्यात आला आहे? तर तो आहे गर्भयनी हा जो कार्यक्रम आहे यामार्फत पुढाकार घेण्यात आला आहे. पुढील प्रश्न, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन सी मॅट ब्रिटेन यांची. तर यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, स्वतंत्र भारतात समान नागरी संहिता विधेयक लागू करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते? महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश की मध्य प्रदेश? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. पहिलं जे राज्य आहे ते आहे उत्तराखंड. चालू घडामोडींचं मटेरियल पाहिजे असेल 6000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. सर्व डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरिता QR स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.